हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा आपला 407वा दिवस आहे आज आणि ते वर्ल्ड राहिली. तर चला, आज कूलडाऊन आहे आपलं. तर काल लई बेजार झाली कारण की आज इव्हेंटमध्ये आपलं स्पीड पाणी हे पण येणार नाही. कारण की आज काय करणार आपण, फक्त कूलडाऊन करणार आहे. कूलडाऊन म्हणजे रेस्ट वॉकिंग करू आपण. वॉकिंग करून थोडेसे ॲप्स नाही तर थोडेसे डिप्स काहीतरी मारू. तर पहिले वॉकिंग करू आपण आज. तर चला येतो बरं. तर चला रोडच्या पलीकडे जो आज आज वॉकिंग आहे, कूलडाऊन आहे आपलं फक्त. आज आज काय कोणता वर्कआउट नाही, काही नाही आहे. आज फक्त रिलॅक्स करायचं थोडंसं, कारण काल लई धावपळ झाली त्यामुळे वर्कआउटमध्ये एनर्जी पण राहणार नाही. आज जेवण बरोबर नव्हतं काल. तर चला आता काय करू, थोडंसं वॉर्मअप करू आणि वॉकिंग करू आपण. पार्टी इथं करते सगळं. सगळं साफ करणं लागतं इथं. चला तर नॉर्मल आपण वॉर्मअप केला. आता काय करू, वॉकिंग करू आपण. आता वॉकिंग करू फक्त बस. रनिंग करणारे आहे 1-2 जण. धरणावर आलो. आता धरणावर वेगळेच वातावरण मस्त असतं. कारण इकडे यायला हे नाही, आता इकडेच यायला लागेल आपल्याला लॉंग रनिंग करायला कधी पण. तर चला आज वॉकिंग करू फक्त. करण नाही आला, करण फोन उचलत नाही. कोण आहे? योगेश हुशार आहे. कोण आहे ना, योगेश वापरू आलं. बघू. तर आज एक गोष्ट सांगतो, रेस्ट का करायची. कारण की आपण जर डेली 5 किलोमीटर मारतो किंवा वर्कआउट करतो, याने काय होतं, आपली बॉडी टाईट होऊन जाते. टाईट झाली ना तर काय असतं, आपल्याला रिकव्हरीची गरज असते. रिकव्हरी जेवढी केली तेवढी परत बॉडी एनर्जी राहते आपली. नाही तर डेली आपण रनिंग करतो, डेली वर्कआउट करतो, त्याच्यानंतर आपलं बॉडी हे होऊन जाते, मसल जाम होती किंवा क्रॅम्प येतो किंवा मेजर इंजरी व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळं एक दिवस असा रिलॅक्स करा, नुसतं वॉकिंग करायची आणि थोडीफार स्ट्रेचिंग करायची. याने कसं आहे, दुसऱ्या दिवशी आपल्याला वर्कआउट करायला एकदम बेस्ट राहतं. तर ही गोष्ट करणं लागते. त्याच्यामुळे हप्त्यातून एकदा रेस्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. तर चला